मी सध्या मुंबईत आहे. माझ्यासोबत सना मलिक आहेत. आपण जाणताच की हा जो मतदारसंघ आहे हाय व्होल्टेज ठरलेला आहे. अतिशय प्रतिष्ठेची ही लढत होत आहे. माझ्यासोबत सना मलिक आहेत. नेमकं काय म्हणतायत आपण पाहून घेऊ, त्यांच्यासोबतच चर्चा करूयात. मॅडम, कसं बघताय हाय व्होल्टेज इलेक्शन? मी म्हणल्यासारखं आपला मतदारसंघ झालेला आहे. सध्या सगळ्या संबंध देशाचं लक्ष लागलेलं आहे. कसं बघताय इलेक्शनकडं? नाही, आम्ही खूप पॉझिटिव्ह आणि सिम्पल लोक आहे. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काम करतो तेव्हा पॉझिटिव्हिटी आणि सिम्प्लिसिटी तुमच्या लोकांच्या सोबत घेऊन जायचा. आणि मला असं काही फारसं वाटत नाही, कारण गेल्या 5 वर्षापासून आम्ही लोकांसोबत असतो. असं राहिलं का कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर काही अडचण आली या कोरोनाच्या महामारी पसरली, आम्ही लोकांचा साथ कधीच सोडलं नाही आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. आणि आज तुम्ही हेच तुम्हाला बघायला मिळणार की जसं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला, आज ते जनता जे आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रचंड उलथापालथ मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला आपण सामोरे जातो. लोकसभेला या उलथापालथीचा फटका आता जिथं तुम्ही आहेत त्या पक्षाला बऱ्यापैकी बसलेला आहे. आत्ता काय वाटतं, विधानसभेला काय परिस्थिती राहील? आणि विशेषतः मी मराठवाड्यात आहे, आम्ही मराठवाड्यात काम करतो, तिथं मराठा फॅक्टर म्हणजे जरांगे फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. काय वाटतं या सगळ्या बाबतीत? हे बघ, गेल्या 15 वर्ष अगोदर अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्र जे आहे ते डिलिमिटेशनच्या कारणामुळे एक नवीन मतदारसंघ निर्माण झाला होता. आणि जेव्हा हे निर्माण झाला होता, आमच्या जे मतदारसंघ होते रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साहेबांनी हे जे मतदारसंघ आहे वडिलांना दिलं होतं. आणि ते एक नवीन चेहरा म्हणून इकडे आलं होतं. ठीक आहे, महाराष्ट्राचं राजकारण ते आमदार पण राहिलं होतं आणि मंत्री पण राहिलं होतं, पण इकडे अणुशक्तीनगर विधानसभा ते पहिल्यांदा ते निवडणूक लढत होतं. आणि 2009 पासून प्रत्येक वेळी आम्ही साहेबांच्या सोबत खंबीरपणे इलेक्शनच्या कॅम्पेनिंगमध्ये उतरतो. आणि एक चीज आम्ही पाहिलं की साहेबांनी जेव्हा कॅम्पेन केलं फक्त कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाऊन त्यांनी वोट अपील केलं. आणि आमचं पण आता असंच आहे की तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला निवडून देणार. तुम्ही कोणत्याही पद्धतीने आणि कोणत्याही पक्षातून किंवा कोणत्याही परिस्थितीमधून तुम्ही त्यांना सांगणार. तुम्ही काम करणारे माणूस असेल तर जनता तुमच्यासोबत असणार. हे लोकांना पण माहीत आहे, आम्हाला पण माहीत आहे आणि आमची जे जनता आहे त्यांना पण माहीत आहे की बाबा कोणतीही परिस्थिती राहू द्या, ते लोक कधीही ते देत नाही की बाबा आमच्यासाठी आम्हाला इतना अडचण आहे, आम्ही कसं काम करू, असं नाही. त्यांनी मला पण बघितलं आहे गेल्या 5 वर्षापासून काहीच झालं आम्ही कधीही त्यांचा साथ सोडला नाही. तो आम्हाला असं वाटतं नाही की लोकसभामध्ये जे झालं होतं ते एकच जाणार आणि स्थानिक मुद्द्यावर आता अणुशक्तीनगरमध्ये सगळे चालू आहे. मॅडम, एक शेवटचा प्रश्न घेतो. तुम्ही महायुती म्हणून सामोरे जात आहे, पण लोकसभेला आपण पाहिलं की महायुतीला भाजपचं जे मतदान आहे राष्ट्रवादीला पर्टिक्युलर ते ट्रान्सफर नव्हतं झालेलं. आणि आत्ता पण इलेक्शनच्या पूर्वी नवाब मलिक साहेबांबद्दल भाजपची भूमिका माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं, महायुतीचा पूर्ण पाठिंबा विशेषतः भाजप तुमच्या सोबत आहे का काय राहील? हे बघा, आम्हाला कोण पाठिंबा देणार की कोण नाही देणार त्यावर आम्ही लक्ष नाही घेत जास्त देतो. मग आमचं फर्स्ट एकच ठिकाणी लक्ष आहे की जनता आमच्या पाठीमागे आणि त्यांनी पूर्ण पाठिंबा आम्हाला दिला आहे. कारण गेल्या 5 वर्षापासून मी स्वतः इकडे लोकांच्या समोर जाऊन काम केलं. गेल्या 7 वर्षापासून आम्ही सामाजिक दृष्टीने त्यांच्यासोबत जुळलेलं आहे आणि गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या आणि माझ्या वडिलांचं खूप जवळचं नातं आहे. तर आम्ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्या सिम्बलवर इकडे अणुशक्तीनगर विधानसभाचा प्रसार चालू ठेवला आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही दादांसोबत आहे आणि जनता जी आहे आमच्यासोबत आहे.